नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं थेट कवठणी गावातून, सावंतवाडीमधून. तर आपण आलो आहे सोनालीच्या गावी, मैत्रिणीच्या गावी. आणि सकाळ झालेले, सकाळचे तर 8 वाजलेत. तर जरासं फेरफटका मारण्यासाठी आम्ही चाललेलो आहे गावामध्ये. मस्त आहे बघा गावाकडचं गाव. आणि या गाडीने पण आलो आहे. आणि इकडे बरीचशी झाडं आहेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठे चाललो आहे आपण? रमशी नमशी. हां, नमशीकडे काय? तिकडे तर शेतीच दिसते सगळी. अच्छा, तर आपण आलेलो इकडनं वरती. इकडे ही कवठणी गावची ग्रामपंचायत. आणि खालच्या या रोडने आहे ना चाललो आहे आपण नमशीकडे. नमशी म्हणजे ठिकाण आहे ना ग मग? खाली काय तेव्हा हे भरलेलं असेल ना ग पूर्ण? हां, अच्छा. काजूला लवकर इकडे मोहर येतो. आमच्या गावात फक्त आमच्याच काजूला मोहर आला आहे. आमच्या गावात फक्त आमच्या काजूला मोहर आला आहे, फक्त आमच्या. इकडे सगळ्याच काजूला मोहर आला आहे. चला चला जरा सकाळचं मॉर्निंग वॉक. चलो चलो. हां चला. बिस्किट खात का मॉर्निंग वॉक कोणी केलेलं होणे? हां आज पहिल्यांदा उनी चालते, नाही तर ना धावते. अरे हा, एवढ्या स्लो नाही ना, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे चालणं. कुठे? इथे काय मग पूजा वगैरे इथे गणपतीला बसवतात इथे? हां काय भरलेलं असतं? अच्छा, वरच्या बाजूला इकडे शेती होते, इकडे पाणी असेल ना. तरवा. तरवा म्हणजे दाढ. दाढ दाढ म्हणजे भाताचं ना हे? तरवा म्हणजे भात पेरणी करतात ना ती. इकडे डबल पीक घेतात तुमच्याकडे? इकडे डबल पीक घेतात वाटतं. हे बघा, ही भाताची रोपं तयार झाली, मग लावणी होते परत. पाणी भरपूर आहे ना यांच्याकडे. इकडे काय पाटामध्ये येईल आजाळू. हे बघा, एवढी कशाला असते? लग्न झालंय. फुलं भारी आहेत रे, पण काटेरी आहेत. सूर्योदय पण झालाय बघा. सूर्योदय आलेत, पण सध्या ढगामध्ये आहेत, धुक्यामध्ये आहेत. हे काय मयुरी तुझ्यासाठी? थँक्यू. हो, काका निघाले. गावाकडची घरं. या मोरीमध्ये बॅट आणि बॉल लपून ठेवलेला. आता पोरं काय ऐकत नाहीत, तर खेळूया जरा. ए काय रे, बॅट अँड बॉल कोणाचे चोरताव? तिथंच तेव्हा परत मोरीमध्ये. ते लहान पोरांचे असतील. नाही पण लहान पोरांची वाटत नाही, पिच मोठी आहे. रेग्युलर असतील ना खेळणारे. हो हां, बघूया. दर्शन आता काय करतोय? विकेट किपर विकास. आणि इकडे आहे मीच फिल्डर आहे वाटतं. आपल्या फिल्डर म्हणून काम करायचं आहे. हां, तू ऑफ सांभाळ, मी लेग सांभाळतो. कॅचमध्ये कॅच. हां, 6 बॉलमध्ये डायरेक्ट कॅच गेली तर कॅच. विकेट म्हणजे विकेट घेतो, विकेट. शर्मा 6 ला आउट आहे ना आमच्याकडे. चौका. अरे BSNL चौका. कोकणकर अविनाश की तरफ से. कवठणी गावची जी काही पोरं खेळतात त्यांना सांगू इच्छितो, आम्ही खेळलो आणि बॉल ठेवलाय. हा बघा, बॅट तुमची बॅट आणि हा बॉल ठेवून दिलं, पुन ठेव. हां, ठेवलेला आहे. आता निघूया चला. अवनी एन्जॉय करते गावच्या रस्त्याला मॉर्निंग वॉक. चल पटापट, गाड्या येतील. चल हात दे. हां चलो. इकडे एक आम्हाला फळ आहे की नाही माहिती नाही, पण काहीतरी इंटरेस्टिंग आहे. ते सोनालीला पण माहिती नाही, तर
हे आपण जरा घरीच विचारूया नेमकं काय प्रकार काय हा. एक घेतलं आहे हे बघा, हे घरी जाऊन विचारूया. नाही काही लाजवल्याचे फोटो काढतोय विकास. पाणी असेल तर गावाला फायदा बघा किती. इकडे 2 वेळा पीक घेतलं आता भाताचं. ऑलरेडी इकडची कापणी झालेली आहे आणि आता परत ही रोपं मोठी झाली ना या साईडला परत लावणी होईल आणि मग मला वाटतं मार्च एप्रिलपर्यंत वगैरे भात कापणी होईल आणि परत तीच प्रोसिजर सुरू. बगळे आहेत, टिटवे आहेत, कारण ते छोटे मोठे मासे असतीलच या पाण्यांमध्ये. बगळे भरपूर आहेत तिकडेपर्यंत. हे ऊस बघा, ऊस ऊस नाही आहे, एक मस्त असं एक गुच्छा आला आहे, कसलं तरी झाड आहे. हे बघा, हे ते झाड आहे. असं एकाच वाटतं झाडाला अशा फांद्या फुटतात आणि ते मस्त दिसतोय बघा, गुच्छा. हो गाईड, आम्हाला इथून मधून कुठून येत आहे? शॉर्टकट आहे का इथून? अच्छा चला, पायाखाली बघत चला. इथे शेणाचा पोव आहे. पाणी आहे ना बाजूला. अच्छा, इथून पाणी जातं. वा वा, वीर. खाली बघून चला. वर पण बघा, वर बघा काजू आहेत, पण खाली बघून चला. नारळी पोपळी इकडे भरपूर आहेत. सिंधुदुर्ग गोवा साईडला नारळी पोपळीच्या बागाच आहेत म्हणा भरपूर. कुठल्या कवालट्यातनं आणते. चला आता कुठंसं वाटेवर आणला आणि इकडेच हे बघा, वरतीच घर आहे. एप्रिल मे मध्ये मस्त रे. आजूबाजूला सगळे असे काजू. आंबे कमी आहेत वाटते इकडे. आंब्याचं झाडं कमी आहेत. वरच्या साईडला आहेत काय? काका कुठे गेले? हे काय हो, हे फळ कसलं आहे? दुसरी मोठा झाड असते ना, ते खायचं असतं की नको बाबा, त्रास होणार. अच्छा, म्हणजे भरपूर आहे तुमच्याकडे. या साईडला सगळ्या प्रकारची झाडं असतात. ओळखता येणार नाही ना. रिस्की आहे, लहान पोरं जाऊन खायची. नाही तिकडे चणे शेंगदाण्यासारखे. नाही नाही भरपूरच आहेत खाली. तिकडे जाऊन आला. हा तिकडे एकदम ती बघा बाग आहे ती पुढं. कुत्रे भरपूर आहेत तिकडे पण जाऊन आला. काय डिटेल माहिती नाही, कोणाला माहिती असेल तर सांगा. अवनी ट्रेनिंग झाली ना? बूम बूम बूम. आज तुला चालवायची आहे गाडी काय? ये 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 अशी डिच्चिक डिच्चिक करत नेणार गाडी. वा वा, अशी एक नंबर. हा कशी वाजवतो? पीप कशी वाजतो? पिपी कर, पिपी दाब. अरे वाजवला नाही तू, वाजवली वाटतं. ते नाही, ते नको, ते नको. मी आत्ताच लावलंय ते. ते पुढं जरा अजून 2 दिवस चालवलेस की देणार काय? सोनाने भजी आणले, मामा आलेत. माझ्या मामानी भजी आणली आहे. काल आम्ही खाल्लेली, मस्त आहे. मयवाडची भजी एकदम मस्त आहे. शिरोडकरांची स्पेशल भजी. शिरोडकर का? मलेवाडीची भाजी. उद्या ये ना, आलो आतमध्ये. आता मुंबईलाच भेटू. टाटा 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 का? बाय 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 बाय. ब्लँकेट थँक्यूच दे, थँक्यूच दे. वा वा वा, माझी मजा आली ना आणि पादे आई ना पादे. बाय बाय काय मामाला सांगा. चला चला बाय. चला हो मामा, चला चला सांभाळ. चला वर थांबा गाडी. हो आई चला. हां चला मंडळी, फायनली आपण आता कवठणी गावातून निघालो आहे गोव्याला. गोव्याच्या दिशेने जाणार आहे. तर इथे थोडीशी चढण आहे, तर आम्ही आता सगळेजण वरती जातो आहे. सीडवरती गाडी घेऊन येईल, मग गाडीतून प्रवास असेल. चला निघूया गोव्याला. कुठे जायचं आहे का पहिला? केरीला आणि हरमलला जाऊया, जवळ आहे ते. मग तिथून पाहिजे मापसानंतर पणजी जाऊया, कारण फर्स्ट आपल्याला हरमल आणि केरीच लागत आहे ना. अच्छा, मग हरमलला जाऊया पहिला. ओके ठीक आहे. चला आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती, मोरया, पाटला देवी की जय. पैसे आली नाही. ए मंदिरात ठीक आहे. आता आपण आलोय जो मलेव सातारला. सातारला आलो काय? Yes. हा सातारडा. आहे काय? Yes. अच्छा,
तर मलेवाडीकडून आपण काल आलो आणि इथे कवठणे गावात आतमध्ये सावंतवाडीमध्ये घुसलेलो. तर आता बाहेर पण गोव्याच्या दिशेने निघालोय ना. आता आपल्याला साताऱ्याचा ब्रिज लागेल ना पहिला. पहिली गोवा महाराष्ट्र बॉर्डर लागेल, नंतर गोवा बॉर्डर लागेल. म्हणजे साताऱ्याचा ब्रिज आहे तो गोवा बॉर्डर आहे. तिथे चेकपोस्ट असतो. ओके. चेकपोस्ट राईट. अच्छा अच्छा, ही महाराष्ट्र बॉर्डर गेली आणि हा संपली, आता गोवा बॉर्डर सुरू झाली. आता इथे छान आहे, मस्त वाटतं एकदम. ब्रिज आहे मागे. अच्छा, हा ब्रिज, हा सातारा पूल आहे आपला. हा सातारा ब्रिज. पहिले इथे ना असा पूल नव्हता. आम्ही ना इथून जहाजातून बोटीतून जायचं. बोटीतून यायचो आम्ही. हा, आपल्या जंगल सिटी मी कधीची गोष्ट सांगते. ही आय थिंक मी 5वी-6वीला असेल तेव्हा. म्हणजे हा रिसेंट ब्रिज झालेला आहे 10-15 दिवस वर्षापूर्वी. 15 वर्ष आली या ब्रिजला. त्याच्या अगोदर आम्ही लहानपणी यायचो ना तेव्हाच आहे. अच्छा, इकडे पण चेकपोस्ट. बाईक कशा लावल्या? ते बाईक पार्किंग काय सीन आहे ऑफिसला आम्हाला इथेच बाईक करून येतात. का? पुढे अलाउड नाही बाईक? अरे नाही, बसने जातात. बसने जातात पुढे. पास असतो त्यांचा. अच्छा, इथपासून बस गोव्याच्या पर्यंत रे, चालत येण्यापेक्षा बाईक इथे लावायच्या अच्छा. रस्त्यावर. इथून ना लेफ्टला घ्यायचं आपल्याला. लेफ्टवरून खाली घ्यायचं. हा, पेडणेला आलो का आपण आता? हे आपण पेडण्याला आलो आता. अच्छा, डेपो एक नंबर होता. पुढे जाऊन लेफ्टला घ्यायचं. अच्छा, इकडे पक्का. हा. आणि पुढून एक ना राईड आहे डायरेक्ट वरती जायला. एक नंबर रे भाई. हा बस डेपो ना. हा बस. असा एसटी स्टँड भाई आपला एसटीचा. वाटतंय का? खाली बघ पार्किंग आहे, खाली प्रायव्हेट पार्किंग आहे, पेन पार्क. एवढं लांब. कोरगाव मध्ये आलो. इकडे मच्छी मार्केट पण आहे. वा वा वा, मच्छी भरपूर आहे. कोरगाव मधून पण 6 किलोमीटर आतमध्ये बीच. हरमल बीचच्या इथे आलो आहे. तर इथे 4 व्हीलरची पार्किंग आहे. 50 रुपये 4 तासासाठी. बीचला जाताना मस्त मार्केट आहे. फायनली आलो आपण हरमल बीचला. अरे ते बागा बीच सारखाच तर आहे. हा, बागा बीच पण असंच आहे. त्या साईडला डोंगर नाही, तिथे बागा लिहिलेला आहे त्या कॉर्नरला. आणि इकडे असं बसायला वगैरे आहे. आणि तिकडे नाईट पार्टीसाठी वगैरे केलं आहे. सेम आहे सगळं. तर हा हरमल बीच. आता ॲक्च्युली पैसे असतात ना. आई सांगत ना काल, हां, बसले मला उठवला, पैसे घेतात. याच्यावर बसायचं ना. याच्यावर पैसे भरलेत की बसायला भेटतं. त्याच्यावरती बसू शकता पण पैसे भरायला लागतात. घालणार कधी? घालायला लागेल गरम. हां, मोठी होते वाटतं. काका उघड बरोबर आहे. कानाच्या पुढून ठेवतात ना का? छोटी आहे ना, मोठी घ्यायला एक साईज मोठी घालल्यानंतर. ठीक आहे ना. बीचवरून आतमध्ये आलोय पाहुणीसाठी शॉपिंग. हिलाच मोठी होईल का? मोठ्या लोकांची झाली. नाही नाही, पण ती घरचं आहे. थोडी कम्फर्टेबल गेली. चला, बीचवरून आपण आता निघालो आहे. डायरेक्ट जाऊया बागा नाही तर काय कलिंगुट. मापसाला चल ना, मापसा. कलंगुट काहीतरी आहे. कलिंगड बीच. इकडे जाऊया. तर स्टेचं तिकडे बघू आणि मग संध्याकाळी परत फिरायला जाऊ. आहे इथून म्हणजे या बीच पासून 23-24 किलोमीटर अंतरावर आहे. लावलाय वॅगॅटर जाता जाता इकडे आहे ना एक दादा बसलेले इकडे कलिंगड घ्यायला. वॅगॅटरच्या पाठीमागेच इकडे एक दादा बसलेत कलिंगड घेऊन 150ला 2. फायनली गोव्यामध्ये आलेलं आहे. बागा बीच जवळ एक हॉटेल आपण घेतलं आहे. तर तिथे आता आजचा दिवस काढायचा आहे. पहिलं जेवण घेऊया. दुपारचं जेवण आपलं बाकी आहे. लॉलीपॉप तिकडे व्हेजवाली पण माणसं आहेत. सोना बरोबर आहे ना जेवण वगैरे? सोनाला खूप भूक लागलेली. सॉरी हां, पटापट जेवण घ्या आता पाहिजे तेवढं. आता रात्री 10 वाजता जेवण भेटणार आपल्याला. 10 वाजता. दुपारी गोव्याला आलो आहे आणि आज ॲक्च्युली निवांत आहे. असं काय फिरणार वगैरे नाही जास्त. तर बागा बीचच्या समोरच म्हणजे 1-2 मिनटावरती आम्ही हॉटेलवरती थांबलो आहे. रात्रीच्या आता 11 वाजलेत. म्हटलं व्हिडिओ संपवावी. तर आल्यानंतर दुपारचं जेवण वगैरे उरकलेलं आम्ही खाली आणि त्याच्यानंतर झोपलेलो. तर संध्याकाळी परत गेलेलो बागा बीचला आणि तिथे थोडीशी एन्जॉय केली. चला मंडळी, आता आपण चाललेलो आहे बागा बीचवर. तर गोवा म्हटलं तर कसं संध्याकाळी एकदम झगमगाट संध्याकाळ होते. तशी गोवाची जी लाईफ आहे ना म्हणायला हरकत नाही. ते सगळं गोवा जिवंत होतं. संध्याकाळी
हां फक्त संध्याकाळ म्हणजे रात्र होईपर्यंत एकदम मग मध्यरात्रीपर्यंत. दिवसाचं बघाल तर गोवा एकदम शांत असतो. दोन्ही साईडला बघा शॉप वगैरे आहेत आणि सर्वजण आम्ही आता चाललो जरा बीचवर एन्जॉय करण्यासाठी. तर म्हणजे इकडे सगळीकडे DJ वगैरे सुरू आहेत तर आम्ही काही आतमध्ये जात नाही. सगळे एकदम बाहेरून एन्जॉय केलं, फोटो वगैरे काढले आहेत आणि आता बसलो आहे ते थोडा वेळ. ते सोना काहीतरी नाव काढते कोकणकर अविनाश. अशी थोडीफार एन्जॉय केल्यानंतर आता फायनली घरी आलो आहे. जेवण वगैरे उरकलेलं आहे. तर जस्ट एक अचानक प्लॅन होता. ॲक्च्युली सोनारकडे आम्ही आलेलो, गोव्याला वगैरे यायचा काय प्लॅन नव्हता पण म्हटलेलं चला आलोच आहे तर एक दिवस जाऊन येऊ. तर उद्या आपण लगेच निघणार आहे. तर हा एक छोटासा ट्रॅव्हल व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.